हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आणखीन एका झटपट रेसिपीमध्ये. तर आज आपण डोसे बनवतोय, ते पण एकदम सोपे आणि कोणालाही सहज करता येतील. तर नाश्त्याला काय बनवायचं हा सर्वांना प्रश्न असतो. तर इथे पाहू शकतात किती कुरकुरीत क्रिस्पी आपण डोसे बनवलेत, ते पण रव्यापासून. तर ज्यांना मऊ डोसे आवडत असतील त्यांनी असे मऊ लुसलुशीतसुद्धा बनवू शकतात किंवा क्रिस्पी कुरकुरीतसुद्धा बनवू शकतात. तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे आपण एक वाटी रवा घेतलाय. जाड बारीक कोणताही घेऊ शकतात, कारण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतले. यामध्ये हा एक वाटी रवा घेतलाय, तो टाकून घेऊया आणि मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर रवा बारीक करताना असा रवा राहतो तसंच आपल्याला टेक्स्चर पाहिजे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हा रवा बारीक करून घेतलाय. याच्या अगोदर याच्यामध्ये मी तांदूळ बारीक करून घेतलेले. आता आपण इथे पाव वाटी तांदळाचं पीठ टाकून घेऊया. तर हे पीठ मी मिक्सरमध्येच तांदूळ बारीक केल्यामुळे असा कलर दिसतोय. तुम्ही म्हणाल तांदळाचं पीठ आहे तर एकदम व्हाईट पाहिजे, तर मी घरच्या घरी मिक्सरमध्ये फिरवून घेतले. आता याच्यामध्ये मी 2 चमचे ज्वारीचे पीठ टाकले आणि पाव वाटी दही टाकून घेतले. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर इथे सगळ्यात अगोदर मी 1 वाटी पाणी घेतले. ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतले. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेऊयात. तर आपल्याला किती एकूण पाणी लागणार आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोणताही एखाद्या माप ठेवायचं वाटीचं किंवा पेल्याचं, म्हणजे आपल्याला सर्व प्रमाण त्याने व्यवस्थित घेता येतात. तर इथे मी वाटी आपण सेट केली आहे, तर त्याच वाटीने मी सर्व प्रमाण घेतलेलं आहे. तर पूर्ण 1 वाटी पाणी इथे मी टाकून घेतले. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे. तर व्यवस्थित हे चांगलं मी मिक्स करून घेतलं. हे पहा, तर आणखीन 1 वाटी भरून मी पाणी घेतले. तर याच्यामधलं अर्धी वाटी मी पाणी टाकून घेते आणि परत आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. तर आपल्याला डोशाचं जसं बॅटर असतं तसं ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर व्यवस्थित मी हे फेटून घेतले. तर हे आणखीन घट्ट वाटतं, हे पहा. तर आपण इथे सर्व चांगले मिक्स करून घेतले. तर याच्यामध्ये मी आणखीन पाणी टाकून घेते. तर इथे जे अर्धी वाटी पाणी राहिलेलं आहे त्यातलं थोडं टाकून घेतले आणि आणखीन थोडं पाणी शिल्लक आहे, म्हणजे आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आता हे परत एकदा व्यवस्थित फेटून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला एकही गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. व्यवस्थित चांगलं हे एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचे. तर आपण याच्यामध्ये दही टाकून घेतले, तर त्याने चांगले फर्मेट होतं. आता याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटासाठी मुरवून घेऊयात. तर 5 ते 7 मिनटानंतर पीठ चांगलं मुरलेलं आहे, रवा चांगला फुलला आहे. तर अगोदर जसं पीठ होतं त्यापेक्षा थोडंसं हे घट्टसर झालं आहे. तर चांगलं हे मुरलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा इनो टाकून घेऊयात. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता. तर 1 चमचा इनो टाकला आहे, त्याच्यावर 1 चमचा पाणी टाकून घेऊया आणि लगेच हे व्यवस्थित फेटून घेऊयात. तर पटकन इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि लगेच आता आपण डोसेसुद्धा बनवायला घेऊयात. तर इथे आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलं आहे. आता याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया अगोदर आणि नंतर आपण याच्यावर पाणी शिंपडून घेणार आहोत. तर असं केल्यामुळे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं, डोसा एकदम क्लीन निघतो, पॅनला चिटकत नाही. तर याच्यावर पाणी शिंपडून घेतले. स्वच्छ नॅपकिनने आता किंवा रुमालाने हे पुसून घ्यायचं व्यवस्थित. तर आपण आता इथे पॅन चांगलं गरम करून घेतलं आहे. याच्यावरती 1 चमचा डोशाचं मिश्रण टाकून घेऊया. तर हे पहा, एकदम व्यवस्थित फेटून घेतले. तर मीडियम आकाराचे मी इथे डोसे बनवणार आहे. तर गॅस जरा कमी ठेवायचा आहे जेव्हा आपण पॅनवरती डोसा बनवणार त्यावेळेस. तर 1 चमचा इथे मी मिश्रण टाकून घेतले. अलगद हाताने आता चमच्याने हे पसरवून घ्यायचं आणि मीडियम गॅस करून हा डोसा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. डोसा पलटण्याची घाई करायची नाही. आपल्याला खूप घाई असते डोसा काढण्याची, हो की नाही? त्यामुळे काय होतं की डोसा तुटला जातो आणि डोसा नीट निघत नाही. मग आपण म्हणतो डोसा आपला व्यवस्थित बनत नाही, तुटतात किंवा चांगले आपल्याला करायला जमत नाही. तर आपण हेच मेन चूक करतो की डोसा काढायची खूप घाई करतो. थोडासा वेळ द्यायचा पहिले 1-2 डोसे होण्यासाठी. तसंच होतं, मग नंतरचा चांगले होतात डोसे. त्यामुळे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि डोसा काढण्याची घाई करायची नाही. तर यात 2-3 टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे तुमचेसुद्धा डोसे खूप चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतील.
तर इथे मी मीडियम गॅस करून घेतला आहे. आता साईडने आपण याच्यावरती तेल सोडून घेऊयात. तर साईडने थोडं आपण इथे तेल सोडून घेतले. ह्याला चांगली जाळी पडली आहे. तर आता चांगला खरपूस लालसर रंग येईपर्यंत आपण ही एक साईड भाजून घेऊया. तर हे पहा, मिडियम गॅसवरती हा डोसा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे. तर आता आपण हा डोसा काढून घेऊया. तर एक साईडने उलटण्याने हा अगोदर मोकळा करून घ्यायचा याच्या कडा व्यवस्थित, म्हणजे आपल्याला काढायला सहज जातं, सोपं जातं. तर हे पहा, तर किती क्रिस्पी बनला आहे पहा. तर इथे आपला पहिला डोसा बनून झाला आहे. तर मी हा काढून घेते. आणि तुम्ही पाहिलंच आहे, डोसा अजिबात तुटला नाही आहे, चिकटलेला नाही आहे, पॅनला व्यवस्थित तोंड निघायला गेला आहे. तर आणखीन मी एक तुम्हाला बनवून दाखवते. तर इथे आपण पॅनवरती थोडं पाणी शिंपडून घेतले, ते पुसून घेऊयात. आणि दुसरासुद्धा डोसा सेम अशाच पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर याच्यावर एक पळी एवढं मिश्रण टाकून घेतले. आता अलगद हाताने पसरवून घेऊयात. तुम्हाला जर खूप क्रिस्पी डोसे आवडत असतील तर आणखीन थोडंसं मिश्रण पातळ करा आणि डोसे कमी गॅसवरती भाजा, म्हणजे ते चांगले क्रिस्पी होतील. आणि जर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर डोसा बनवून घेतला की मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा, म्हणजे तो खूप क्रिस्पी होणार नाही आणि पटकन भाजला जाईल, म्हणजे मऊ होईल. तर इथे आता दुसरासुद्धा आपण डोसा बनवून घेतला आहे. हा सुद्धा आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात. तर याच्यावर सुद्धा आपण थोडं तेल सोडून घेऊयात आणि साईडने सुद्धा तेल सोडूयात, म्हणजे डोसा चांगला खरपूस भाजला जातो. आणि हे पहा, ह्याला किती चांगली जाळी पडली आहे, एकदम जाळीदार असे डोसे बनतात. तर याला सुद्धा आपण चांगला भाजून घेतले. आणि जोपर्यंत आपल्याला खरपूस चांगला लालसर रंग दिसत नाही तोपर्यंत डोसा काढायचा नाही. जेव्हा असा कलर येईल तेव्हा समजायचं की डोसा चांगला क्रिस्पी बनलेला आहे आणि खालची साईड चांगली भाजली गेली आहे. तर आता आपण हा डोसासुद्धा काढून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर दुसरी साईडसुद्धा थोडंसं तेल लावून तुम्ही भाजून घेऊ शकतात, पण डोसे एक साईडनेच भाजतात. तरी ते पाहू शकतात, दुसरासुद्धा मस्त क्रिस्पी कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा डोसे करून घेऊयात. तर सांगितलेल्या 2-3 टिप्स जर लक्षात ठेवल्या तर असेच परफेक्ट डोसे तुमचेसुद्धा बनतील. तर आपल्याला सारखा तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, चपाती भाजी पोहे उपमा, हो की नाही. तर असे वेगवेगळे पदार्थ जर नाश्त्याला केले तर घरातले सुद्धा आवडीने खातात, म्हणजे घरातले सुद्धा खुश आणि आपण सुद्धा खुश. तर अशा पद्धतीने आपण सर्व बाकीचे सुद्धा डोसे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत बनवून घेऊयात. तुम्हाला जर या रेसिपीमध्ये काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण फक्त एकाच वाटीचं प्रमाण ठेवून सर्व साहित्य घेतले आणि हे डोसे बनवून घेतलेत. तर फक्त तांदळाचं पीठ आणि रवा, दही एवढं साहित्य आपण वापरलेलं आहे. आणि बनवायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही पाहिलंच आहे किती पटकन आपण हे डोसे बनवून घेतलेत. याला फर्मेंट करायला ठेवण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला जर वेळ असेल तर रवा थोडासा 5 ते 7 मिनिट मुरण्यासाठी ठेवा, अदरवाईज लगेचसुद्धा करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण इथे डोशाची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. तर कशी वाटली तुम्हाला हा रवा डोसा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर माझे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि हो, रोज रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक करणं आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे. तर आता भेटूया आपण अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय.